आपण आज आलोय लाडगावकर. आपल्या भातामध्ये गवत आलोय तर ते गवत निघायला. या देवळालाच नाव आहे फुटकं देव. मी त्याच्या मागे तेराची भाजी लय राहते. समोर जे दिसत आहे ते आपलं भात आहे. हे आहे SRT पद्धतीचं भात. चिराई घाटाकडे आता पक्का बांधीवर सुरायला आहे. आई सांगते तुला बा नाही भाऊ पडताय तू बा बांधावर बसू. इकडच्या साईडला झाला आता निघून. इकडं अजून बाकीच आहे. आपल्याला लागले आता भूक. लाडगावला जाऊ काहीतरी घेऊन येऊ आपले. हे बघा मिसळ. आपण लाडगाव फाट्यावरती गेलो होता आणि मिसळ घेऊन आलोय. पा मिसळ. हे बाई आई डखारी. खाऊन झाल्यावर भेटू हो. त्याच्यामध्ये ग्लास नाही राहत आपल्याला ह्याचा ग्लास करायला लागत. थोडासा अर्ध्या सऱ्या राहिल्या ह्या पण मागून पाणी आलंय. आम्ही आधीच घोंगड्या घालून राहिले. आणि त्याच्यावरती हा चिराई घाट पूर्ण असं ढगांनी काळं काळं झालंय आणि वरती लई पाऊस बरसत असेल. निघू घरी आणि याड फुटके देवळाचे तड ना 13 आहे ती 13 घेऊ मस्त येळचे आता भाजी करून खाऊ. आपण आज आलोय पुढं वा लाकडा गाव सराव जाते मी. आपण आज आलोय लाडगावकर. आपल्या भातामध्ये गवत आलंय तर ते गवत निघायला आणि चालले आई. इकडं आहे लाडगावचं हनुमान मंदिर. इकडं आहे फुटकं देऊळ. तर आपल्याला जायला इकडून रस्ता आहे. जाऊ गवतवर किती आलंय पाहू. निघावं लागेल ते गवत. बरेच दिवस झालं. आपलं भात हे SRT पद्धतीचं आहे आणि भात कसं आहे ते पण मी तुम्हाला आज दाखवतो. इकडे बघा हे मकई आहेत. तिकडं नागली लावेल आहे कोणीतरी आणि इथं कुळीद आहे वाटतं. दरवर्षी इथं हेच राहतं नागली. उडीद आहे का उडीद आहे वाटतं. आईला माहिती आहे चांगली. हे पा लाडगावचं मंदिर. समोर आहे फुटकं देऊळ. या देवळालाच नाव आहे फुटकं देऊळ. मी त्याच्या मागे तेराची भाजी लय राहते. संध्याकाळी आपण जाताना घेऊन जाऊ तेराची भाजी. मंदिराच्या समोर मस्त आता टिवऱ्याचे फुलं फुललेले आहेत एकदम गुलाबी गुलाबी. हे आहे फुटकं देऊळ आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे. हे बघा हे आहे टिवऱ्याचे फुलं. मंदिराच्या मागच्या बाजूला लय असं तेऱ्याची भाजी असते. बघा इथं आहे तेऱ्याची भाजी. आपण आता आपल्या शेताकडे जाऊ बघू बरं भात किती वाढलंय. मागल्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा खत टोचलं होतं म्हणजेच गोळी खतं असतं ना त्याच्यामध्ये युरिया आणि जड खत असं असतं ते मिक्स करून आणि त्याच्या गोळ्या तयार केलेल्या असतात तर त्या टोचल्या होत्या. समोर जे दिसत आहे ते आपलं भात आहे त्या साईडचं. हे आहे आपलं भात. त्याच्यामध्ये पण लय गवत आहे. गवतच गवत पूर्ण. आता काय म्हणणं आहे आता निध मग काय हे आहे SRT पद्धतीचं भात. गादी वाफ्यावरती हे बघा असं लावलंय. मस्त भात झालंय पण त्याच्यामध्ये गवत उगवलंय आणि तेच आपण आज काढायला आलोय. भरपूर पाणी आलाय आता. तर आपल्याला घोंगडीत लपायला लागतील जादूवाल्या घोंगड्या.
पा पाणी कसं वरसून गेला इकडून चिराई घाटाकडे आता पक्का पाणी वरसून राहिला आहे. चिराई घाट भरून गेलाय आणि इकडं पाणीच नाही तरी आई बोकडे घालून राहिली. आई सांगते तुला बा नाही भाऊ पडताय तू बा बांधावर बसू. हे चिराई घाटातले धबधब्याचं नाव काय आहे? काय नाव आहे? लवकडा. इकडं या चिराई घाटातला धबधबा एखाद दिवस जाऊ आपले सोड भेटील तर. इकडच्या साईडला झाला आता निघून. इकडं अजून बाकीच आहे. आपले बोटाला लागेल आहे त्याच्यावरची बँडेज पट्टी पण निघून गेली. इकडच्या साईडला आई एकच साईड नेत ते इकडे साईड मला सोडून दिलाय. काढून पण नाही लागत. पा तिकडचे बी साईडला ती पा तिकडून गवत दिसत आहे ना तिकडून मालच दिलाय टाकून. हे इकडूनच्या साईड ना तिकडून बी काढत नाही ती एकच साईड काढत जाते. आता ही एवढा इकडची साईडचा काढून परत आपल्याला तिकडून गवत काढायला लागेल. आता सांगला तर आता तिकडून जाईल. ह्या पॉवरच्या गोळ्या आहेत बातमी जायला कामात पडते. असे फाटून गेले. 100 रुपयाचा घेवातून अशी तर परिस्थिती येऊन गेली. असं शेतात कामावर आल्यावर पाचकत वाजत आहे. आज पका दिवस आठवत आहे. आता आमची योगी राहती ना त्या सांगते मानी सासूस बातमी मा उभे राहून शूटिंग काढा हा पका गवत आणा हा निदूला कटाळा ही गया. आमने इकडं मनीषनी निदत इकडं पका गवत राहता हा आणि घाटावर पका काम हा नुसते अशी सांगते आमची योगी. आई इकडं निदते तर जर आपल्या आता लाडगाव फाट्यावर जाऊ. आपल्याला लागले आता भूक. लाडगावला जाऊ काहीतरी घेऊन येऊ आपल्या खायला. हे बघा मिसळ. आपण लाडगाव फाट्यावरती गेलो होता आणि मिसळ घेऊन आलोय. आपल्याला भूक लागली होती. आता दुपारचे 3 वाजले. आई अजून शेतातच आहे. आता तिथं जाऊ आणि तिथं जेवण वगैरे करू. आणि अजून भरपूर आपल्याला गवत काढायचं बाकी आहे. तर गवत काढू आणि संध्याकाळी मग घरी निघू. पहिले तर आपण आता शेतात जाणार आहे. मिसळ घेऊन आलो आहे. पाण्याची बाटलीच नाही आणली. आपलं आता मिसळ खायला बसू. मस्त आईच्या तोंडाला लाळ झाले. लाळ पुसव. आपल्याला बसायला इकडं काहीच नाही. खाडा झोपडा होता ना आवरून घेतलाय. याला झोपडा बी गायब आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता असाच बसायला लागेल. आई लाजते. चालू केलंय का नाही पाहू दसत केलं. हे पा मिसळ. हे बा आई डखारी. आई मिसळ खाते. पहिला पाव. आता मग खाऊन झाल्यावर भेटू हो. आपल्या शेतामध्ये पाण्याचा पारा आहे. आता पाणी शेतामध्ये ग्लास नाही राहत. आपल्याला ह्याचा ग्लास करायला लागत. लावून देऊ थोडा वेळ. सुरके पिऊ. चला घरी आता 4 वाजलं. घरला बसून का बरा पाण्याची सोय झाली. आंबडा तू थोडासा अर्ध्या सऱ्या राहिल्या ह्या. आणि मागून पाणी आलाय. आम्ही आधीच घोंगड्या घालून राहिलोय. त्याला तुम्हाला दाखवतो. आता कोडाक राहिलाय. हे पा जाग काढून असं ठेवलाय. इकडं इथून तिकडं कोपऱ्यापर्यंत बाकी आहे. इथून इथपर्यंत बाकी आहे आपली सरी. आणि तिथपर्यंत घेतलाय काढलाय गवत.
आणि मागून भरपूर आता पाणी आलंय. आणि चिराई घाटाकडं पाणीच नाही, पूर्ण तिकडं ऊन तर पूर राहिलाय. पटापट आपले आता एवढा करू आणि घरी पळू आणि येऊ मग मंगळवारी. आपला व्हिडिओ जर इथंपर्यंत पाहत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी एक कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर चिराई घाटाच्या वरती बघा किती असं काळं झालंय, पूर्ण चिराई घाट बुजून गेलाय. वरतीलाही पाऊस वरसत असेल. इकडच्या साईडला वरसू राहिलाय. हट्टी गाव आहे इकडं आणि इथं खाली लाडगाव गाव आहे आणि त्याच्यावरती हा चिराई घाट पूर्ण असं ढगांनी काळं काळं झालंय आणि वरतीलाही पाऊस वरसत असेल. आणि इकडं आता पूर्ण आकाश मोकळं झालंय. वरती पूर्ण असं चिराई घाट पूर्ण असं धुक्याने एकदम अंधारसारखा दिसू राहिलाय घाटामध्ये. मागून पण भरपूर पाऊस आलाय बघा, पूर्ण असं पांढरं पांढरं दिसू राहिलं. इकडच्या साईडला पण बुबळी गाव आहे, तिकडे पण भरपूर पाऊस चालू आहे. आता मस्त आपल्या आता आवरला इकडं. ही इकडचा एक साईडचा झालाय, अजून इकडं हे बारीक खांड आहे ती राहिला आहे, मागच्या साईडला बी आहे. आता आम्ही निघू घरी आणि याड फुटके देवळाचे तड ना काय वा 13 आहे ना, तड 13 आहे, ती 13 घेऊ मस्त येळचे आता भाजी करून खाऊ. आता फुटक्या देवळाजवळ आणि ही बघा ही भरपूर अशी इथं तेऱ्याची भाजी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जा, खायला लय मस्त लागते. आई आता थोडीशी तोडून राहिले, तोडून बिडून आणि उद्याला आपले इथं नागपंचमी आहे. नागपंचमी आहे तर उद्याला नागपंचमीला ही भाजी करतील. तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.